नमस्कार. तू हिरे माझा मितवा सिरियलचे प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज आपण पाहत आहोत ईश्वरी अर्णव कुठे आहे म्हणून फोन करून बघत असते. पण अर्णव ऑफिसला जातो सांगून गेला. तो ऑफिसमध्ये नाही आहे हे आकाशकडनं कळतं. तेव्हा तिला चिंता पडते. किरण नावाच्या व्यक्तीसोबत तो कुठेतरी जाणार होता. याचा अर्थ माझ्याशी खोटं बोलले. संध्याकाळी तो जेव्हा घरी येतो तेव्हा त्याच्या कोटला ती कपाटात ठेवते असं सांगून उचलते. कोटचा वास आणि परफ्यूमचा वास चेक करते. दोन्हीही वास त्याला वेगवेगळे येत आहेत. असं पाहिल्यानंतर ईश्वरी घाबरते. म्हणजे नक्कीच हे कुणाला तरी भेटले असतील. इमॅजिन करायला लागते. जवळजवळ स्वप्नच पाहते. किरण त्याला बोलवते. तो तिला भेटायला जातो आणि किती वेळ लागला म्हणून ती रुसते. तिला मिठीत घेतो आणि त्याचाच हा वास असेल असं इमॅजिन करून जोरात ओरडून उठते. इथे अर्णव तिला भानावर आणतो. काय झाले विचारू लागतो. का ओरडते तू? तर ती त्याला सांगते काही नाही काही नाही. खरं तर तिच्या मनात खूपच मोठे मोठे गोंधळ होत आहे. तिला असं वाटतंय की काहीतरी लपवलं यांनी. लॉकरची चावी मग ती त्याच्या खिशातनं गुपचूप काढते. लॉकर खोलते आणि त्यातनं काही पेपर्स बाहेर काढून असताना तिथे अर्णव येतो आणि विचारते, मला न विचारता माझं लॉकर खोललंच का? आता ह्या प्रश्नाचं उत्तर ईश्वरी देऊ शकेल का? हे सगळं काही पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.